आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. साधारण अॅनालिटिकल जर बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो जी भाई सब संतन की जय. सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की. महादेव. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे का नाही हे तपासलं जाईल. लाडकी बहीण महाराष्ट्राचीच अधिवासी आहे का, रहिवासी आहे का ते तपासलं जाईल. बँक खात्यावरचं नाव आधार कार्डशी जुळतं का तेही तपासलं जाईल. 4 चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे त्यांना बाद केलं जाईल. तसंच सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणी वगळल्या जातील. या देशाचा इतिहास सांगतो. जेव्हा जेव्हा इथला सनातन विचार, जेव्हा जेव्हा आमचा धर्म, जेव्हा जेव्हा आमची संस्कृती, आमचे संस्कार हे कमजोर झाले, त्यावेळी आम्ही गुलामगिरीत गेलो. आणि ज्या वेळी आमच्या संतांनी धर्म जागरण केलं, आमच्या संतांनी समाज जागरण केलं, ज्या वेळी या भिंती तोडून टाकल्या आणि एकसंघ समाज उभा केला, त्यावेळी दिग्विजयी भारत हा आम्हाला पाहायला मिळाला. आज खरं म्हणजे आपण सगळे माहिती, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जगातली सर्वात जुनी सभ्यता ही आपली भारतीय सभ्यता आहे. ज्या सभ्यता जुन्या जुन्या सांगितल्या जातात त्या संपल्या, पण त्या संपलेल्या सभ्यतांचंही वय 3000, 4000, 5000 वर्षापेक्षा जास्त नाही. परंतु आमच्या या सनातन धर्माचं, आमच्या या हिंदू सभ्यतेचं, आमच्या या भारतीय विचाराचं वय हे कोणीच सांगू शकत नाही. अनादी कालापासनं जे चालत आलेलं आहे अशा प्रकारचा आमचा हा विचार, की जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे. मला असं वाटतं की आज आपण पाहतोय ज्या सिंधू संस्कृतीचा या ठिकाणी उल्लेख झाला, त्या सिंधू संस्कृतीचे जे अवशेष आज सापडत आहेत, जे पूर्णपणे विकसित अवशेष आहे, म्हणजे ज्या काळामध्ये जगातल्या युरोप, अमेरिकेसहित कुठल्याही देशामध्ये सभ्यता नव्हती, त्याच्याही 5000 वर्षापूर्वी सिंधू सभ्यतेचे जे अवशेष सापडत आहेत ते पूर्णपणे विकसित अवस्थेमध्ये सापडत आहेत. म्हणजे किती जुनी अशा प्रकारची आमची सभ्यता आहे, आमची संस्कृती आहे. अशा प्रकारची सभ्यता, अशा प्रकारची आमची संस्कृती ही जीवित राहिली. याचं एकमेव कारण आहे की या देशामध्ये नेहमीच ज्या वेळी राजसत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, ज्या वेळी राजसत्तेने आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली नाही, ज्या वेळी राजसत्तेने स्वार्थाकरता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तडजोडी केल्या, त्यावेळी या देशात धर्मसत्ता उभी राहिली. आणि त्या धर्मसत्तेनं निरपेक्ष भावनेने लोकांमध्ये जागरण केलं आणि त्या जागरणातनं पुन्हा नवीन राजसत्ता उभी केली. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये धर्मसत्तेने राज्य केलं असं आपल्याला कुठेही दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा राजसत्ता पथभ्रष्ट झाली, त्यावेळी पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला हटवून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करणारी राजसत्ता बसवण्याचं काम मात्र इथला विचार कोणी संपवू शकला नाही, इथली संस्कृती कोणी संपवू शकलं नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी आपण नवीन परिस्थिती बघितली आणि आपल्या देशातली परिस्थिती बघितली आणि आपल्या धर्माचार्यांना आव्हान केलं की पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की ज्या प्रकारे आम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या भिंतीमध्ये खंडित केलाय, आम्ही एक विचाराने, एक दिलाने, एका धर्माने, एका वाटेने चालणारे सगळे लोक आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीत खंडित केल्या. आणि दुसरीकडे मात्र लव जिहाद सारखे, लँड जिहाद सारखे आणि त्यानंतर वोट जिहाद सारखे विषय समोर यायला लागले. आणि अक्षरशः असं सांगण्यात आलं
की वोट जिहादच्या भरोशावर आम्ही लोकसभा जिंकलो, आता विधानसभा देखील आम्ही जिंकू. त्यावेळी मात्र आपल्या इथे मला असं वाटतं की ही आवश्यकता सर्वांनाच वाटायला लागली